हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 108वी कथा आपण ऐकतोय. बालभक्त श्री ओम प्रकाशजी यांची. त्याचा आता आपण शेवटचा आणि चौथा भाग ऐकूया. आता ओम प्रकाशजी यांना भेटण्यासाठी वृंदावन मथुरा म्हणजे एकंदरीत व्रजभूमीतीलच अनेक संत महात्मा हे येत होते. आता हा विषय अतिशय गंभीर झालेला होता, कारण 60 दिवस झालेले होते आणि ही काही सामान्य गोष्ट नाही. कारण एखाद्याने अनशन करायचं म्हटलं तरी सुद्धा फार फार तर 20 दिवस 21 दिवस किंवा महिनाभर त्याचं शरीर राहू शकतं असं सायन्स सांगतं. आणि आता इथे तर 8 दिवस झालेले होते आणि तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती असं काही अलौकिक तेज दिसत होतं की पाहणारा आश्चर्यचकित होत असे. त्यांना भेटण्यासाठी आता श्रीहरी बाबा आणि व्रजभूमीतील एक संत श्री नारायण स्वामी हेही आले. त्या लोकांनी या बालकाला सांगून त्याचं व्रत त्यांनी सोडावं असा प्रयत्न भरपूर केला, पण ते कुणालाच यश आलं नाही. श्री नारायण स्वामी यांच्याबद्दल ओम प्रकाशजींच्या मनात गुरुभाव होता. कारण श्री नारायण स्वामींनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, एक संत का अनुभव नावाचं. ते गीता प्रेसने प्रकाशित केलेलं होतं. ते पुस्तक वाचून त्याच्यामध्ये सांगितलेल्या पद्धतीने साधना केल्यामुळे ओम प्रकाशजी यांना खूप लाभ झालेला होता. ओम प्रकाशजींना वास्तविक त्यांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती आणि ती त्यांची लालसा अजून पुरी झालेली नव्हती. दैवयोगाने ते सुद्धा नेमके याच वेळेला वृंदावन येथे आले. ओम प्रकाश बद्दल सगळा वृत्तांत त्यांनी अनेक जणांच्याकडून ऐकला आणि ते स्वतः त्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्यावरती त्यांनी ओमप्रकाश यांना आपलं व्रत सोडून द्या, व्रत तोडा असं म्हटलं. ओमप्रकाशजी त्यांना म्हणाले की तुम्ही हा मला सल्ला देत आहात की आज्ञा देत आहात? जर तुम्ही आज्ञा देत असाल तर तुमच्याबद्दल माझ्या मनात गुरुभाव असल्यामुळे मला ते स्वीकारार्ह आहे. पण भगवंताची आज्ञा मात्र याच्या विरुद्ध आहे. तेव्हा निराशेने शांतपणे नारायण स्वामी म्हणाले की भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध मी आज्ञा देऊ शकत नाही. मी केवळ एक तुम्हाला सल्ला दिला, माझं मत सांगितलं. असं म्हणून नारायण स्वामी तिथून निघून गेले. व्रताच्या 69व्या दिवशी एक सज्जन जे त्यांना भेटायला आलेले होते ते ओमप्रकाशजींना म्हणाले, नारायण स्वामींना आपण गुरु मानता, त्यामुळे त्यांचं मत किंवा त्यांनी दिलेला सल्ला हा सुद्धा तुमच्यासाठी आज्ञेप्रमाणेच आहे. ते न मानल्यामुळे तुम्ही एक प्रकारे त्यांची अवज्ञा केलेली आहे आणि तुम्हाला खरं तर असं करणं योग्य नाही, असं तुम्ही करू नये. त्यावर ओमप्रकाशजी म्हणाले, अच्छा, तर मग नारायण स्वामीजींना जर सांगा तुम्ही, त्यांनी जर उद्या स्वतःच्या हाताने मला जर ते दूध पाजू शकले तर पाजू दे त्यांना. ओमप्रकाशजींनी हे तत्काळ उत्तर दिलं. हे ऐकल्यावरती सगळे लोक अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी नारायण स्वामीजींना जाऊन हा वृत्तांत सांगितला. आता सगळीकडे वृंदावनामध्ये एका रात्रीत ही बातमी पसरली. ज्याच्या त्याच्या तोंडी याबद्दलच चर्चा होती की ओम प्रकाशजी आता इतक्या दिवसाचं हे व्रत या नारायण स्वामीजींच्या हाती दूध पिऊन त्यांच्या आज्ञेमुळे तोडणार आहेत आणि 69 दिवस उपवास करून सुद्धा इतका व्यवस्थित राहिलेला हा अलौकिक महात्मा पाहण्यासाठी
पुन्हा एकदा सकाळच्या वेळेला त्या घाटावरती गर्दी उसळली लोकांची. ओमप्रकाशजींच्या समोर गाईचं ताजं दूध यांनी काढलं नारायण स्वामींनी. आणि म्हणजे त्यांनी काढलं म्हणजे त्यांनी तिथं व्यवस्था केली तशी, की त्यांच्यासमोर ते ताजं दूध काढलं जाईल. आणि ते दूध घेऊन ते आता त्यांच्या जवळ गेले आणि त्याच्या मधल्या दरम्यान दूध काढून त्यांच्याजवळ ते जाण्याच्या दरम्यान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना स्वतः घेऊन गेलेला होता. म्हणजे आपलं व्रत त्यांनी पूर्ण केलेलं होतं. नारायण स्वामींच्या ऐवजी बहुधा नंदलालच त्याला आपल्या हाताने कामधेनूचं दूध पाजवून आपल्याबरोबर त्या आपल्या धामाला ओढून घेऊन गेलेले होते. यानंतर सगळ्या गर्दीमध्ये एकच हलकल्लोळ माजला. एक प्रकारची शोककळा पसरली आणि जिकडे-तिकडे यासंबंधी आता चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा अनेक दिवस चाललेली होती. ओमप्रकाशजी यांना भगवत प्राप्ती झाली की नाही या संबंधामध्ये काही लोकांना शंका होती. त्यांचं म्हणणं असं होतं, की भगवंत हा हट्टाने मिळत नाही, तर तो प्रेमाने मिळतो. हट्टी लोकांपासून भगवंत दूरच राहतो आणि प्रेमी लोकांच्या तो अधीन होऊन राहतो. प्रेमी लोक मामेकम शरणं व्रज ही त्यांची गोष्ट ऐकून आणि ती मान्य करून त्यांच्याप्रती पूर्ण रूपाने स्वतःला समर्पित करून घेतात आणि असं काही त्यांच्यावर प्रेम करतात, की त्या प्रेमरज्जूमध्ये अनायास हा श्रीकृष्ण बांधला जातो. आणि हट्टी मात्र ह्याच्या उलट आपली इच्छा त्याच्याकडून पूर्ण करून त्याला मानायला लावून आणि त्यालाच जणू काय आपल्याला समर्पित करायला भाग पाडून जबरदस्तीने त्याला बांधून घेण्याची प्रयत्न करतात. भगवंत इतका स्वस्त नाही, की जो कुणाला हट्टाने मिळेल. आणि पुढं त्यांचं म्हणणं असं होतं, की हट्ट करणं हे सोपं आहे, पण प्रेम करणं हे कठीण आहे. पण हे मात्र पटत नाही. कारण ओमप्रकाशजी यांचा हट्ट हा केवळ एखाद्या विचित्र भ्रमातनं असा आलेला नव्हता. तर त्याच्या पाठीमागे त्यांची नामसाधना होती आणि आत्यंतिक असं असलेलं श्रीकृष्णावरचं प्रेम त्याच्या पाठीमागे होते. त्यांचा हट्ट हा त्या प्रेमाचाच एक परिणाम होता आणि श्रीकृष्णाच्या आज्ञेचं पालन असं ते स्वरूप होतं. ते श्रीकृष्ण प्राप्तीच्या तीव्र उत्कंठेमुळे हे शरीर सोडून मग त्यांच्यामध्ये मिसळून जाईपर्यंत इतका काळपर्यंत धीर धरू शकत नव्हते. कारण त्यांना श्रीकृष्ण प्राप्तीची अतिउत्कंठा लागलेली होती. काहीही असो, श्रीकृष्णामध्ये तत्काल मिसळून जाणं याच्यासाठी ते अत्यंत बेचैन झालेले होते. लोक शंका फक्त भगवत प्राप्ती झाली का ह्याबद्दलच घेत नाहीत, तर ओमप्रकाशना भगवत आज्ञा म्हणजे श्रीकृष्णाची अनशन करण्याची आज्ञा झाली याबद्दल सुद्धा लोक वेगळ्या वेगळ्या गोष्टी बोलतात, शंका घेतात. जर ओमप्रकाशने स्वतः आपल्या पत्रांमध्ये हे लिहून ठेवलं नसतं किंवा जर मान्यवर व्यक्तींना अनेक व्यक्तींना वारंवार फक्त ते एकच गोष्ट अगदी एकसारखीच जर त्यांनी सांगितली नसती, तर ही शंका घेणं हे स्वाभाविक होतं. लोक म्हणतात, की भक्तवत्सल करुणामूर्ती भगवंताची या साध्या भोळ्या आणि अशा बालभक्ताला ही आज्ञा कशी काय? म्हणजे ह्याचं त्यांना आश्चर्य वाटतं. पण ओमप्रकाशजीच्या या सगळ्या एकंदर प्रकरणात बघितलं, तर त्यांनी आज्ञा केली असेल याबद्दल खरं तर शंका घ्यायला काही जागा नाहीये. निदान एवढं तरी आपल्याला मानावंच लागतं, की ओमप्रकाशजी अत्यंत खऱ्या हृदयाने भगवंताची आज्ञा मान्य करूनच अनशन करायला बसलेले होते. असंही लोक तुम्ही म्हणू शकता एखाद्या वेळेस, की त्यांचा आत्मा हा
उपासनेनी भगवद रूप झालेला होता आणि आत्म्यानी दिलेली जी आज्ञा होती, ती श्रीकृष्णाची आज्ञा असं मानून ते चाललेले होते. पण जर तन-मन संपूर्ण एखाद्या व्यक्तीने श्रीकृष्णाला समर्पित केलेलं असेल, तर तिथे बाकी अन्नासकट कुठल्याही ह्या भौतिक गोष्टीची किंमतच राहत नाही. काहीही असो, ह्या भालभक्ताला परमेश्वरावर अत्यंत विश्वास होता आणि त्याची अत्यंत निष्ठा होती. त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून त्यांच्या भगवंताच्या प्राप्तीसाठी साधनेमध्ये ते इतक्या दृढतेने उपस्थित राहिले, घट्ट उभे राहिले, की जणू एक वेगळाच आदर्श त्यांनी साधकांच्या पुढे ठेवलेला आहे. भजन साधनामध्ये अशा प्रकाराने व्रती होऊन राहणं ही साधकाची एक सर्वोच्च अवस्था आहे. आणि श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये असं म्हणतात, की येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां त्वे ते द्वंद्व मोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. असं आहे, की ज्यावेळेला त्यांना त्यांच्या भावांनी विचारलं, की "तू किती बोलायचे सुद्धा त्याला कष्ट होत आहेत, इतका दुर्बल झालायस तू." ते त्याला पाहवत नव्हतं. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं, की "तुम्हाला माझी ही दुर्बलता दिसते, पण मी क्षणोक्षणी भगवंताचं सान्निध्य अनुभवतोय, त्याचा जो आनंद मला आत मिळतोय, ते तुम्हाला दिसत नाहीये." असं आहे, की शरीर अनशन करून इतके दिवस राहणं, हे परमेश्वराच्या कृपेशिवाय शक्यच नाही. नाहीतर कितीही त्यांनी म्हटलं असतं, तरी ते बेशुद्ध झाले असते. त्यांना बोलता आलं नसतं आणि ते शेवटी म्हणजे तसे जीव त्यांचा गेला असता. शेवटपर्यंत ते असं ऐकून उत्तर देऊ शकत होते. आपण एक 2 दिवस जर समजा एखाद्याने खाल्लं नाही, तर त्याला पटपट उत्तर पण देता येत नाही. त्याला आपण काय बोलतोय ते समजत नाही, अशी अवस्था माणसाची होते. मग असं शेवटपर्यंत इतकं व्यवस्थित राहणं, कुठल्याही प्रकारचा भ्रम वगैरे न होता आणि सतत त्या श्रीकृष्णाच्या स्मरणामध्ये राहून त्याचं सान्निध्य अनुभवणं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा वरचं जे तेज होतं, शरीर मुळात आधी इतके दिवस राहिलेलं होतं अन्नाविना, हा सगळा चमत्कारच आहे. काहीतरी एक गतजन्मीचं अपूर्ण राहिलेलं पूर्ण करून त्याच्याजवळ कायमच्यासाठी जाण्याचं, एवढ्यासाठीच या बालभक्तांनी हा जन्म घेतला असावा, असं आपल्याला वाटतं. पण जगातलं मला वाटतं हे एकुलतं एक अनोखं उदाहरण असावं, जे आज आपल्याला ऐकायला मिळालं. हरी ओम.